महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। अनुदानित आदिवासी आश्रमशाळा तराडीची मान्यता रद्द करा, बिरसा फायटरची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील तराडी तालुका शहादा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत घडलेल्या अमानवीय प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून संबंधित शाळेची मान्यता तात्काळ रद्द करावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने केली आहे। इयत्ता 4थी मध्ये शिकणारा विद्यार्थी प्रतीक निमावळवी याच्या प्रायव्हेट भागाला अर्थात मूत्राशयाला दोरी बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ही घटना 6 फेब्रुवारी 2025 रोजी घडली असून तब्बल 3 दिवस हा प्रकार लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। 8 फेब्रुवारी रोजी ही बाब उघडकीस आली। दरम्यान या गंभीर प्रकारानंतरही शाळेतील शिक्षकांनी कोणतीही तातडीची मदत किंवा उपचार उपलब्ध करून दिले नाहीत असा आरोप निवेदनात करण्यात आलाय। विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने प्रथम धुळे येथील रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र ती यशस्वी झाली नाही। त्यानंतर नंदुरबार मधील खासगी रुग्णालयात पुन्हा उपचार करण्यात आले। या घटनेनंतरही संबंधित शिक्षकांनी जबाबदारी न स्वीकारता उलट पालकांना एलसी शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जा असे सांगून मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या प्रकरणी बिरसा फायटर संघटनेने नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्त व अपर आयुक्त यांच्याकडे निवेदन सादर केले। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते। संघटनेच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे: घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, दोषी शिक्षकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, पीडित विद्यार्थ्याला योग्य वैद्यकीय उपचार व आर्थिक मदत द्यावी, संबंधित आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात। ही घटना अत्यंत गंभीर असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झालाय। प्रशासनाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दिनेश वसावे, अक्कलकुवा। अनुदानित आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील इयत्ता 4थीत शिकणाऱ्या प्रतीक निमा वडवी या विद्यार्थ्याच्या मूत्राशयाला दोरी बांधून अमानवीय अशी वागणूक देण्यात आलेली आहे। या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी प्रशासकीय कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक व माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांना दिलेलं आहे। ही घटना अत्यंत गंभीर असून या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। या विद्यार्थ्याची ही घटना 6 फेब्रुवारी 2025ला घडली आणि तब्बल 3 दिवसांनी म्हणजेच 8 फेब्रुवारी 2025 रोजी तेथील प्रशासकीय जे कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांना माहीत पडली आणि त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि दवाखान्याच्या उपचारामध्ये पालकांनी स्वतः खर्च करून औषधोपचार केलेला आहे। म्हणून या विद्यार्थ्याच्या पालकाला जो काय या मुलाच्या औषधोपचारासाठी, वैद्यकीय उपचारासाठी जो काही खर्च लागलेला आहे तो आर्थिक खर्च तेथील शाळा प्रशासनाने त्याला द्यावा आणि पुढील उपचारसुद्धा करण्यात यावा आणि या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी। जे दोषी हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे त्या दोषी शिक्षकांवरती प्रशासकीय जे अधिकारी, मुख्याध्यापक यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत। अशा प्रकारच्या घटना जेणेकरून पुढे घडू नये म्हणून आदिवासी विकास विभागाने उपाययोजना योजाव्यात अशी आम्ही याद्वारे मागणी करत आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।